नर्मदे हार. आज आम्ही मोहंदी या ठिकाणावरून पुढे निघालेलो आहोत. सूर्यनारायण भगवान आणि आजच्याला अमरकंटक आम्हाला 25 किलोमीटर या ठिकाणाहून राहिलेला आहे. आणि सानप महाराज ग्रुप आणि नर्मदा माईचे भक्त सर्व या मोहंदीमधून 7 वाजता पुढे निघालेले आहेत. आज परिक्रमेतला 60वा दिवस आणि आज अमरकंटक या ठिकाणून 25 किलोमीटर राहिलं. आज सर्व कपिलधारा, दूधधारा, रामटेकडी आणि ह्या सर्व तीर्थाचा आनंद घेत, दर्शन घेत पुढे निघालेलो आहोत, निघणार. आणि आता या ठिकाणी काकडा चालू झालेला आहे. शब्द इतकाची राखावा जोडितो पती काळी आपण असावे आपण असावे. वा बाबा वा. श्रीरंकाची विनंती काळी कर जुडतो. वा हाय नानिक जरी का मागे नानिक. वा बाबा काळी संकादिक संत संकादिक संत तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करावू उपकार एवढा करा उपकार. मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार एवढा करा उपकार. एवढा करा उपकार एवढा करा. माझी भाकावी करुणा माझी भाकावी करुणा माझी भाकावी करुणा. विनवा पंढरीचा राणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार करा उपकार. विनवा लक्ष द्या विनवा उपकार एवढा करा. तुका म्हणे मज आठवा म्हणे मज आठवा तुका म्हणे माझा आठवा तुका म्हणे माझा आठवा. लवकरी पाठवा मूळ लवकरी
पाठवा पाठवा होय. एवढा करा उपकार. एवढा करा उपकार कारी पाठवा. हरी हरी पाठवा कराव कार. देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार एवढा करा उपकार एवढा करा उपकार. नमस्कार सांगा नमस्कार. प्रकारा उपकार. एवढा का उपकार. तुका म्हणे माझे बोला तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरी वोजे तुम्हा संतावरी वोजे अशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची दाटी हो ऐशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची दाटी तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची जाती ओ ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ओ ऐशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची दाटी हो ऐशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची दाटी करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ओ ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ओ ऐशी कळवळ्याची जाती जाती ऐशी कळवळ करो करो चिता प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास. आलो दान मागायास. चिंतन समयी सेवा आपुलीच देई आलो दान मागायास थोर करून या आस पोलीच देई आलो दान मागायास. आलो दान मागायास. तुकया बंधू म्हणे भावा बोला तुकया बंधू म्हणे भावा. शब्द तुकाची राखावा शब्द तुकाची राखावा. तुकया बंधू
म्हणे भावा तुकया बंधू म्हणे भावा शब्द तुकाची राखावा शब्द तुकाची राखावा आलो दान मागायास थोर करोनी आस बोला. माघायास थोर करोनियास तुका म्हणे तुझे विरहित तुका म्हणे तुझे विरहित कोण करीला माझे हित कोण करीला माझे हित ऐका ऐका नारायणा काय गाता? ऐका ऐका नारायणा ऐका करीला माझे हित कोण करीला माझे हित ऐका ऐका नारायणा ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना वा वा माझी परिसा विज्ञापना ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा वा वा टाळ्या वाजा सर्वजण ओ गरुडाचे पायी देवी वेळा डोई वेळा डोई देवी वेळा डोई वेगी आनावा तो हारी आनावा तो हरी 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 मज दिना ते उद्धरी मज दिना ते उद्धरी मज दिना ते उद्धरी मज दिना ते उद्धरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हारी आनावा तो हरी वेगी आनावा तो हारी वेगी आनावा तो हरी पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती दिसी आवे का कुळती विशी यावे का कुळती दिसी आवे का कुळती यावे का कुळती वेगी आनावा तो हरी हा. वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हारी आनावा तो हरी वेगी आनावा तो हारी आनावा तो हरी तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा करा ऋषिकेशा जागे करा ऋषिकेशा
ऋषिकेशा वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी वेगी आना आणावा तो हरी हरी आणावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी मजा दिना ते उद्धरी मददिना ते उद्धरी मजा दिना ते उद्धरी मददिना ते उद्धरी वेगी आनावा तो हरी वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी आनावा तो आनावा तो हरी नर्मदे हर. आता आपण सानप महाराज ग्रुप या अमरकंटकच्या दिशेने प्रवास चालू आहे आणि आपण आता हराटोला या ठिकाणाहून आत वळलेलो आहोत. या मधल्या जंगल रस्त्याने चालणार आहोत आणि आज या ठिकाणी आपल्या साथीला बाकी ही परिक्रमा अशा आहेत आणि छानसा काकड्याचा आनंद घेत आहोत. छान नर्मदे हर अशा प्रकारची आजच्या दिवसाची छानशी सुरुवात 7 वाजता मोंदीवरून निघालोत आणि आज परिक्रमेतला 60वा दिवस. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नर्मदे हर. पाठीमागे मुक्कामी परंतु काही पाण्याच्या अडचणी असतील म्हणून या ठिकाणी हराटोला मोहंदीच्या पुढे या छोट्या नदीमध्ये स्नान करून या ठिकाणी पूजापाठ चालू आहे आणि सर्व मराठी माणसं परिक्रमा. आता अमरकंटक या ठिकाणाहून 20-22 किलोमीटर राहिलेलं आहे. नर्मदे हर. मैया जी के दिन पड़ गावे बजत शिवानंद स्वामी रट हर स्वामी मनवांचल फल पावे ओम जय जगदानंदी जगदानंदी जगदानंदी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. एक मिनिट. नर्मदे हर. नर्मदी आज या असणाऱ्या अमरकंटक या साईडने आपण पुढे परिक्रमेत चालत आहोत. अमरकंटक या ठिकाणाहून साधारणतः 20 किलोमीटर आता राहिलेलं आहे आणि रामकुटी नर्मदे हर. रामकुटी साधारणतः एक 8 किलोमीटर आहे. आता त्या ठिकाणी दुपारी भोजन प्रसादी घेऊन सर्व परिक्रमावासी पुढे निघतील. आता छोटासा बालभोग या ठिकाणी घेतलेला आहे. बाबा कशी चालली परिक्रमा? चांगली झाली ना? ओके. नर्मदे हर. आज या ठिकाणी आमचे नलवडे महाराज यांना आणि सर्व आमच्या असणाऱ्या ओढामुक्तीचा जे प्रेक्षक दर्शक आहेत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावं हीच इच्छा. बरोबर झाली पाहिजे का? अरे वा. हा ठीक आहे. नर्मदे
भरभराट नाही झाली ना तरी आनंद राहिला. नर्मदे. आनंदात भरभराट आली. हो आमचे असणारे आमचे महाराष्ट्रामध्ये अगदी प्रसिद्ध असणारे भागवतकार चकवे महाराज यांचे खूप साथ आम्हाला मिळत आहे आणि छानशी परिक्रमा त्यांच्यामुळे आणखीनच दुग्ध शर्करा योग आलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. अमरकंटक जसं जवळ येत आहे तसा आनंद होत आहे परिक्रमावाशांना आणि माईचं या ठिकाणी भजन चालू आहे. नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तुझी पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे. नमामि देवी नमामि देवी नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे. पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे. पंकजम नमामि देवी नर्मदे. पंकजम नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे. खूप छानसं जंगल मध्ये चालल्याचा अनुभव जंगलामध्ये येतो आहे आणि जसं जसं अमरकंटक जवळ येत आहे तसं परिक्रमा पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि वा काय गजर चाललाय माईच्या नावाचा. नर्मदे हर. नर्मदे. अमरकंटकला पोहोचल्यानंतर परिक्रमा 80% पूर्ण होते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे कोणते हे दुसरी हा हे आपले साधे वानर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता 12 वाजलेले आहेत आणि आपण परिक्रमेमध्ये चालत दमगड या ठिकाणी पोहोचलोत. गावालाही नाव शोभत आहे कारण अमरकंटकला जात असताना अगदी हद्दमच काढतोय हा दमगड चढत असताना. नर्मदे हर. नर्मदे हा. नर्मदे हा. बघा आमच्या बाबांना बी घाम आलाय हा दमगड चढता चढता. दम लागला. नर्मदे हर. परंतु वातावरण अगदी जंगल असल्यामुळे अतिशय सुंदर वातावरण, थंड वातावरण आहे, त्याच्यामुळं बाकी जास्त त्रास होत नाही. हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नलवडे महाराज हा बोला. कसं आहे वातावरण? छान छान. वा वा आनंदी आनंद. वा. मग राहता इकडे कुठे करून खर्च माझा
हा नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण या रामकुटी अमरकंटकच्या जवळ आता आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आता मंदिराचंही काम चालू झालेलं आहे. मागच्या परिक्रमेला आम्ही आलोत त्यावेळेस नेटकंच चालू झालेलं होतं हे काम. आणि बघा आमची ही नर्मदा माई अतिशय सुंदर खळखळ खळखळ वाहणारं हे माईचं बालस्वरूप म्हणायचं थोडक्यात आता छोटंसं. आणि आम्ही आलतो त्यावेळेस आपल्याला समोरून पलीकडच्या माईच्या तटाला एक पौल रस्ता दिसत असेल. त्या पौल रस्त्याने आम्ही पुढे दक्षिण तट चाललो, कारण समोर पाठीमागे पंचधारा, कपिलधारा, दूधधारा दोन्ही तटाने आम्ही अनुभवल्या. असा छानसा पाठीमागच्या परिक्रमेतला अनुभव. आणि आमची छोटी माई नर्मदे हर मा नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम माई. रामकुटी आश्रमाजवळ छानसं माईचं स्वरूप. नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता हे मंदिराचं काम चालू आहे. नर्मदे हर. आता आपण सानप महाराज ग्रुप या रामकुटीपासून 1:30 वाजता चढण्यासाठी जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पुढे आता दूधधारा, कपिलधारा आणि याचं सर्व दर्शन घेत आपण अमरकंटकच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि आमचे हे रत्नागिरीचे राजू महाराज नर्मदे आमच्या ओढा मुक्तीच्या चॅनलचे फॅन आहेत. नर्मदे हर. आता हे जंगल साधारणतः एक 5 ते 6 किलोमीटर चालायचं. त्यानंतर कपिलधाराच्या पुढे डांबरे रोड लागतो आणि मग अमरकंटक 5 किलोमीटर तिथपासून राहतं. एक साधारणतः 10 किलोमीटरचा प्रवास आता अमरकंटकला पोहोचण्यासाठी राहिलेला आहे. आणि 1:30 वाजलेला आहे. त्याच्यामुळे एकदम निवांत जरी गेलो आम्ही तरी काही अडचण नाही. आणि वातावरण आता पावसासारखं झालेलं आहे. आणि जंगल पाण्यासारखं आहे. निसर्गाचं सौंदर्य काही वेगळंच आहे. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम माई की तो काय की. ओम जय नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा खडतर रस्ता. आणि सर्व या परिक्रमावाशांना हा याच्यामधून चालावं लागतं. दगडधोंडे, सर्व झाडी झुडपे, परंतु माईच्या प्रेमापोटी भक्तीपोटी सर्व परिक्रमावासी आनंदाने झेलत आहेत. नर्मदे हर.
थांबा. लागले रमाला सीते सीते म्हणून वेळ लागले रमाला वा वा. सीतेसाठी राम घायळासी राम 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 घायळासी झाला नर्मदे हार. नर्मदे हार. बघा हे निसर्गाचं फिल्टर. अतिशय आनंद. आणि याचं जर आता आपण जल घेतलं की समजायचं कितीतरी औषधं याच्यामध्ये वनस्पतींचं रस आलेला असतो. नर्मदे हार. नर्मदे हार. आणि हा खूप आपल्याला शरीरासाठी फायद्याचा असतो. म्हणून हे जल आपण जरूर घेतलं पाहिजे आणि या निसर्गाचा आनंद जरूर घेतला पाहिजे. बघा किती घनदाट झाडी आहे आणि त्याच्यात हे खळखळणारं पाणी. नर्मदे हार. जय हो माई की तो चिंता काय की. आणि हाच आनंद आम्हाला पुन्हा 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 या परिक्रमेमध्ये खेचत आहे. आणि माई पुन्हा पुन्हा या परिक्रमेतला आनंद दुगणा करत आहे. नर्मदे हार जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काय की. असं वाटतं थकल्यानंतर की आता परिक्रमेला येऊ नये परत, परंतु पुन्हा स्नान संध्या पूजापाठ झाली की असं वाटतं आज किती चालावं. 35-40 किती चाललं तरी थकल्यावर वाटत नाही. नर्मदे हार. हा माईच्या शक्तीचा प्रभाव आहे आणि हे निसर्गाचं वरदान. नर्मदे हार. नर्मदे हार. अतिशय छान हे दृश्य पाहण्यासाठी. दूधधारा, अगदी दुधाच्याच धारा खाली याव्यात असं चित्र या ठिकाणी आहे. म्हणून याला माईला दूधधारा असं या ठिकाणी म्हटलं जातं. नर्मदे हार. जय हो माई की तो चिंता काय की. जय हो माई की तो चिंता. नर्मदे हार. नर्मदे हार. हे दूधधारा आहेत. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. गुफा प्रवेश मार्ग माँ कामधेनु दूधधारा. यहाँ पर नर्मदे हर प्रभु. क्या गुफा का है? कौन से महात्मा की गुफा है? ऋषि है भोलेनाथ. भोलेनाथ की. दत्तात्रेय भगवान. अच्छा. ऋषि. दुर्वास ऋषि. ऋषि. दुर्वासा ऋषि. भोलेनाथ. अच्छा. सामने ये मूर्ति. नर्मदे हा. बघा हे दुर्वासा ऋषींची तपोस्थली आहे आणि भोलेबाबांचं या गुहेमध्ये बसून दुर्वास ऋषींनी तपसाधना केलेली आहे. या दूधधारा या ठिकाणी माँ कामधेनु दूधधारा मार्ग. नर्मदे हा. अशा प्रकारचं
हा देवीपर्यंत आपण वाकत वाकत आलेलो आहोत. नर्मदे हा ही दूधधारा या ठिकाणी गुहेमध्ये एक कौशी माता आहे. माई नर्मदा माँ है. अच्छा ठीक है, जितना उठा ले बाप भगवान का. नर्मदे हा ऐसा आना पड़ता है. चलो ठीक. ये गुफा है ना. नर्मदे हा चलो नर्मदे नर्मदे हा दुर्वा सुशी भगवान नर्मदे हार. हे सानप महाराज ग्रुप आणि ओढा मुक्तीचा चॅनल यावरती हे असणारे आमचे सर्व मेंबर नर्मदा माईचे भक्त. अतिशय छान परिक्रमा आणि आता दूधधारा या तीर्थक्षेत्रावरती आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आता इथून पुढे आम्ही कपिलधाराकडे निघणार आहोत. नर्मदे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा. नर्मदे हा हे आहेत कपिलधारा. आत्ता आपण पाहिल्या आहेत त्या दूधधारा आणि आता आपण पाहत आहोत त्या कपिलधारा. नर्मदे हा सानप महाराज ग्रुपचे काही सदस्य. नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा नर्मदे. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे अरे फोन नहीं है ना. नर्मदे हा. आमच्या बरेचशा परिक्रमावाशांना या ठिकाणी आल्यानंतर थोडा चाकवा घडतो आणि आता ही नर्मदा माई आहे ही लक्षात येत नाही. आणि समोर हा परिक्रमा मार्ग आहे या साईडने हे जे चाललेले आहेत. तर चला सर्वजण. तर या ठिकाणी पुढे त्या पुलाच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आम्ही नुसत्या पाण्यावरती ज्यांनी परिक्रमा केली माईच्या जलावरती त्या मैयाचं दर्शन या ठिकाणी आम्ही घेत आहोत. नर्मदे हर कपिलधारा. ये हम महाराष्ट्र के माई अहिल्या देवी नगर शिरडी साई बाबा के नज़दीक है माई. हाँ आपका आशीर्वाद रहने दो. चलो नर्मदे हर माँ. आओ माई. नर्मदे हर नर्मदे हर. आज नवीन वर्षाच्या 1/1/2026 रोजी सानप महाराज ग्रुप अमरकंटकमध्ये दाखल झालेला आहे. 5वी परिक्रमा माईने अतिशय सुंदर आनंदात या तिच्या उगम स्थानापर्यंत आणलेली आहे आणि अशीच ओंकारेश्वरपर्यंत ती आनंदातच घेऊन जाईल याच्यात काही शंका नाही. नर्मदे हार. आज पुन्हा नवीन वर्षाच्या शुभ संध्याकाळच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा अमरकंटकमधून. नर्मदे जय हो माई की तो चिंता काय की.
ओम जय नर्मदे हर. हा श्री कल्याण सेवा आश्रम या ठिकाणी परिक्रमा अशी ठेवतात. नर्मदे हर सगळ्यांचा आश्रयदाता परिक्रमावाशांचा मृत्युंजय आश्रम. आणि या आश्रमामध्ये आता सानप महाराज ग्रुप या अमरकंटकमध्ये दाखल झालेला आहे. साधारणतः आम्ही 6 वाजता पोहोचलेलो आहोत. नर्मदे हर असा हा छानसा आश्रम. नर्मदे हर.